वा वा वा. का बरं अमोल? कारण मा म्हणते की बुक मध्ये लिहिलेल्या गोष्टी लवकर लक्षात राहतात. वा छान. अमोल माझं ऐकायचं बाळा. आणि लिही बर का, बुक मध्ये सगळं लिही आणि नंतर मला आणि विनायकरावांना वाचून दाखव. हो बापू. अमोल, परिसर अभ्यास म्हणजे आसपासचं सगळंच येतं बरं का. त्यामुळे निसर्गात जे काही आहे ना ते सगळं बघून ये. हो आजोबा, मला तुम्ही सांगितलं सगळं लक्षात आहे. हा काय बरं सांग. शेती ही आपल्या आईसारखी असते हे तुम्हीच मला सांगितलं होतं ना. हे अमोलचं डोकं आहे, विसरत नसतं. एक वेळ तुम्ही विसराल कदम. काय ग, काय झालं? बापू, पुण्यात खूपच वाईट घटना घडली. मला लगेच निघावं लागतंय. अगं पण झालं काय आपे? बाबा, मला आताच नाही सांगता येणार, जरा गडबड आहे. मी आल्यानंतर तुमच्याशी निवांत बोलते. हा मा, अगं पण माझा डब्बा, मी सगळे फ्रेंड्सला सांगितलंय की मी आज सगळ्यांना डब्बा खायला घेऊन येणार आहे. अमोल बाळा, खरंच सॉरी, मला घाईघाईत निघावं लागतंय. खूप अर्जंट काम आहे. मी फिरणी बनवून ठेवली आहे, पण बाकी राहिलंय रे. इट्स ओके मा. मा, मला माहिती आहे की तुला खूप अर्जंट काम आहे. तू जा. आप्या, गडबड करू नको, व्यवस्थित जा. हो बापू. आपे, माझी काय मदत लागणार का तुला? हो, मला तुझी गरज लागेलच. काही वाटलं तर मी तुला फोन करते. मी येते. सांभाळ. बर काय सिम्बा, आज बाबाच्या आजचा डबा खाणार का? येस बाबा, आज तू बनवणार का डब्बा? अमोल बाळा, हा. मी बनवू का तुझ्यासाठी डबा? तुझ्या आवडीची मेथीची भाजी आणि आळू वड्या. खूप मोठी मा. तू पण माझी मा आहेस ना, म्हणून तू डब्बा. आत्ता जाते आणि माझ्या बाळाचा डबा बनवते मी. आलेच? निघतो मी, कामावर जायचं. अर्जा, बापू आलो मी. अर्जा, अर्जा, ए अर्जा, बोला कदम. अरे घरात असं वैतागून बाहेर पडू नये. अरे पुढची कामं नीट होत नाहीत. कदम, इथे घरातल्या गोष्टींची घडी नीट बसा. वैतागू नको तर काय करू सांगा बरं तुम्हीच. अरे पण मग तू बोलला पाहिजेस ना. तू जर बोललाच नाही तर मला कसं कळेल सांग बरं. कदम, बाकी काय नाही हो. हे जे काय दिसते ना समोर ते पटना मला. दादा वहिनींना घरात घेतलं इथपर्यंत ठीक आहे. आता अमोल त्यांना मा बाबा म्हणायला लागला. हे किती चांगले. तुम्ही हसताय काय कदम? आता अमोलने त्यांना प्रेमानं हाक मारली, मग काय तुझ्यावरचं प्रेम कमी होतंय? तुम्हाला हेच कळत नाही कदम. आज अमोल त्यांना मा बाबा म्हणले, त्यांची अपेक्षा वाढणार अमोलकडून. त्या पूर्ण नाही झाल्या तर वहिनींची चिडचिड होणार. आणि हे सगळं झाले ना त्याच्यानंतर वहिनी जे काही वागतात ना ते खरे का नाटकं चाललेत मला तर शंकाच आहे जरा. बघ अर्जा, तू म्हणतोय तसं मला बी काय सगळ्या गोष्टी पटलेल्या नाही. पण स्वप्नील आणि रुपाली इथं आले पाहिजेत ही अमोलचीच इच्छा होती. हे त्याचीच काळजी वाटते कदम, त्याचीच काळजी वाटते ना मला. आत्ताच अमोलला त्यांच्याबद्दल एवढी ओढ वाटते, पुढे जाऊन तो वहिनींच्या जास्त जवळ जाणार नाही कशावरून. त्यात ही आप्पी असं वागते. आता ह्याच्यात आप्पी कुठून आली मध्ये? आज आप्पीला जर कामाचा लोड होता तर तिने अमोलच्या डब्याची जबाबदारी घ्यायची काय गरज होती मला सांगा बरं. अरे आता तिला अचानक काम आल्याचं कळलं असेल तर हे नाही ना गोष्टी बिघडत जाणार आहे. तो रुपाली वहिनी जर अमोलसाठी अशा गोष्टी करत राहिले ना अमोलला त्यांच्याबद्दल ओढ वाटायला लागल मला. हे बघ अर्जा, असं काय होणार नाही. तू उगाच जास्त काळजी कर. बघा कदम, मनी मावशींच्या बाबतीत पण हेच झालं म्हणून मी जास्त विचार करतो. आप्पीने काय केलं, कामाकडे जास्त लक्ष दिलं, अमोलकडे कमी दिलं. त्यामुळे अमोलला जास्त ओढ लागली मनी मावशींची. आणि त्यानंतर काय झालं हे जग जाहीर आहे. हे बघ, मला आप्पीवर विश्वास आहे. आतापर्यंत तिने सगळे नीट हाताळले आणि ह्याच्या पुढे बी नीट हाताळले. कदम, आत्तापर्यंत आप्पी आणि अमोल दोघंच होते. आता त्यांच्या आयुष्यात 4 चांगली लोक आलेत ना, 4 वाईट लोक पण आलेत. त्यामुळे काळजी जास्त वाटते मला. आप्पीशी बोललंच पाहिजे. बोल आप्पीशी, बायको आहे तुझी काय, त्यामुळे शिस्तीत आणि नीट बोल, शांततेत बोल म्हणजे झालं. हा ठीक आहे, निघतो.
सरकार तुम्हाला मोठी माँ म्हणतायत. हो अगं मोना, मला खरंच खूप भारी वाटतंय. तुला माहिती आहे का, अगं अमोलच्या तोंडून हे शब्द ऐकण्यासाठी कित्येक वर्ष माझे कान आसुसलेले होते. आता मला आयुष्यभर अमोलच्या तोंडून फक्त हेच ऐकायचे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काहीही म्हणजे अगदी काहीही. रुपाली ताई, तुम्हाला असं आनंदी बघून ना मला खरंच खूप बरं वाटतंय. पण पण काय मोना? रुपाली ताई, आता तुम्ही आहात म्हणून मी सांगतेय. अहो, छोटे सरकार तुम्हाला मोठी माँ म्हणतायत. हे जर वंसना नाही आवडलं तर? अगं का नाही आवडणार अपर्णाला? अगं तिला कधीच माझ्या आणि अमोलच्या नात्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि मी इथं राहत होते ना, तेव्हा तर अमोल माझ्या आजूबाजूला असायचा. तेव्हा पण तिला कधीच काही प्रॉब्लेम नाही वाटला. हो रुपाली ताई, पण तेव्हा छोटे सरकार तुम्हाला मोठी माँ म्हणून कुठे हाक मारत होते? आणि तुम्हीच मला सांगा, आपल्या वाट्याचा आनंद त्या तुमच्याबरोबर का वाटतील? नक्की काय म्हणायचंय तुला मोना? रुपाली ताई, हे बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की आपलं मूल ते आपलं असतं रुपाली ताई. आणि पुढे जाऊन त्यांना अडचण होईल हे मला तरी दिसतंय. रुपाली ताई, मला तुमची काळजी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आता बाकी सगळं तुमच्यावर आहे.